पहली गेंद पर शानदार छक्का जड़ा दिया था निहार मोरे ने, लेकिन अगली गेंद पर वो आउट हुए थे। क्या इस मैच में उसी तरह प्रदर्शन एक बार फिर दोहरा पाएंगे, ये देखना होगा। स्ट्राइक पर है पहली गेंद का सामना करने के लिए, जिनके संकल्पना से ये एक ग्राम पंचायत टूर्नामेंट बना हुआ है, वो भैया जी भाटकर, एक बार फिर आपका स्वागत यहाँ पर। और इस बीच उनकी टीम की इनिंग की शुरुआत होने जा रही है। राइट आर्म राउंड द विकेट से गेंद करेंगे राजा। अमोल भोसले फील्ड लगा रहे हैं। 24 मिनट का टाइम आपके लिए 5 ओवर पूरा करने का है, और राजा इस बीच नए ओवर लेकर फाइट क्लब मुरगवाड़ा की टीम के इनिंग का पहली गेंद काफी ज्यादा बाहर निकल रही है। अंपायरों का वाइड का इशारा है। एक अतिरिक्त रन के साथ बोनस के रूप में मिलता हुआ रन, यहां पर 1 रन के साथ खाता खुला। रन संख्या 1 रन फाइट क्लब मुरगवाड़ा की टीम का स्कोर है। फिर से एक बार राजा राइट राउंड द विकेट से अपने नेवर की शुरुआत एक बार फिर से करते हुए निहार मोरे के सामना करने के लिए तैयार है। एक बार फिर पहली गेंद का सामना करने के लिए निहार मोरे के लिए गेंद फिर से ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद जाती हुई, और फिर से एक बार वाइड का इशारा अंपायरों का। लगातार 2 गेंदें वाइड हो रही है। वाइड गेंदों के ऊपर नियंत्रण नहीं रखा है। देखना कि राजा अगली बार पहली गेंद किस तरीके से कर डालेंगे। एक अच्छा मैच, एक तरफ सूरज वागदरे, मंदार जोशी, दूसरी तरफ है अमोल भोसले। इनके बीच एक खाटे का टक्कर वाला मुकाबला होगा। फिर से ऑफ स्टंप से बाहर है, लेकिन इस बार ऐसा लगता है कि शायद सीधी रहती हुई गेंद, जिसके ऊपर कोई फैसला नहीं देखने को मिला। लेकिन यहां पर स्कोर है 2 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। एक बहुत बड़ा मैच है। चंदन यादव, अमोल भोसले, दूसरी तरफ सूरज वागदरे, मंदार जोशी जैसे रत्नागिरी स्टार खिलाड़ियों के बीच ये मुकाबला है। और ये क्या शानदार स्ट्रोक खेला, मोरे के बॉलर के बाहर छोड़ने के लिए निहार मोरे के बैट से निकलता हुआ पहला छक्का। रन संख्या स्कोर 8 रन फाइट क्लब मुरगवाड़ा की टीम का स्कोर हो चुका है। रत्नागिरी के टेनिस क्रिकेट के दिग्गजों के बीच ये मुकाबला देखने को मिल रहा है। एक तरफ अमोल भोसले, चंदन यादव, राजा है, दूसरी तरफ जो कि इस समय सूरज वागदरे, उसके बाद मंदार जोशी जैसे स्टार खिलाड़ियों के बीच ये मुकाबला है। और इस दिग्गजों के बीच ये मुकाबला क्या होगा, क्या रिजल्ट निकलेगा इस मैच का, ये आने वाला समय बताएगा। राजा गेंद लेकर इस समय निहार के लिए फिर से बड़ा स्ट्रोक खेला है, लेकिन इस बार गेंद बाउंड्री के बाहर आ रही है। वहां पर मिस फील्डिंग होती हुई 4 रनों का इशारा अंपायरों का। गेंद बाउंड्री के बाहर। इस चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर यहां पर हो चुका है 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर मिस फील्ड हुई है। शुरुआत में अच्छी फील्डिंग का प्रदर्शन देखने को नहीं मिला है। राजा ने वाइड गेंद के साथ शुरुआत की, लेकिन उसके बाद बल्लेबाजों ने अपने बैट से रन बनाना शुरू किया है। 12 रन बने हैं आज के दिन में। कुल पहला ओवर जो 18 रन का फेंका गया था साठरे बांबर टीम की तरफ से, क्या उस ओवर को दोहरा पाएंगे, उसी तरह की गेंदबाजी करेंगे राजा, ये देखने वाली बात होगी। फिर से निहार मोरे सामना करने के लिए तैयार है। राजा राइट राउंड विकेट से गेंद, इस बार गेंद को बॉलर की दिशा में खेला है। काफी खतरनाक रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन निशाना भी गलत। सीधा थ्रो राजा का अपने भाई की तरफ निकला, जो कि योगेश सावंत ने उस गेंद को फील्ड किया। सूरज वागदरे और निहार के बीच में काफी शानदार रनिंग बिटवीन द विकेट, जिसमें 1 रन बढ़ता हुआ स्कोर इसी के साथ 13 रन हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। पारी के पहले ओवर का खेल जारी है। 13 रन इस समय स्कोर हो चुका है। राजा धीरे धीरे पॉइंट मार पर जा रहे हैं। अमोल भोसले इस समय लगातार फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं, इधर उधर फील्डर लगा रहे हैं, और इस समय दायां बायां का कॉम्बिनेशन मैदान के ऊपर है। थोड़ी दिक्कतों का सामना जरूर करना पड़ रहा है पूर्ण महापुरुष टीम के लिए, लेकिन अब राजा दाहिने हाथ से राइट राउंड द विकेट से गेंद करते हुए सूरज वागदरे, जिन्होंने पिछले मैच में शानदार इनिंग खेली, और उनकी शानदार इनिंग के साथ ही उनकी टीम एक बड़ा टोटल खड़ा कर चुकी थी। एक बार अच्छा ऑनसाइड पर गेंद को ऑन ड्राइव किया, लगभग 60 मिड विकेट के स्थान पर गेंद फिर हो रही है। 1 रन यहां पर मिलता हुआ, और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 14 रनों की संख्या हो चुकी है। फाइट क्लब मुरगवाड़ा
महापुरुष पुलिस की टीमों के बीच ये मुकाबला है और ये जबरदस्त मैच इसलिए बना हुआ है। एक तरफ अमोल भोसले है, एक तरफ चंदन जाधव है, दूसरी तरफ सूरज वागदरे, मंदार जोशी जैसे दिग्गज क्रिकेटरों के बीच ये मुकाबला है। और आपको देखना है कि कल के फाइनल के डे के लिए कौन सी टीम आगे बढ़ेगी। लेकिन इस बार ये गेंद संभवतः लेग स्टंप को छोड़ती हुई और इस बीच किसी तरह रन का मौका मिलता हुआ वाइड करने का अंपायरों के लिए इशारा बना हुआ है और इसी एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 15 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर आज के दिन में पहले ओवर में 18 रन बने थे। साटरी बॉम्बर के गेंदबाजों ने, प्रदीप ने 18 रन दिए थे एक ओवर में, अब तक 15 रन इस ओवर में बने हैं। शॉर्ट ऑफ लेंगे बढ़िया स्ट्रोक खेला है, इस बार गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, वन बाउंड और अंपायरों का इशारा 4 रनों का। इन 4 रनों के साथ इस समय समाप्त हो चुकी है। तो आज के दिन का पहला सबसे महंगा ओवर समाप्त हुआ है राजा के द्वारा, जिसमें कुल 19 रन बने। रन इस समय स्कोर है और बिना किसी विकेट के नुकसान पर यदि बैटिंग की लाइनअप देखी जाए तो इसके बाद मंदार जोशी, अमीर अंबुलकर का आना शेष है बैटिंग करने के लिए। लेकिन इस समय एक अच्छी शुरुआत हो चुकी है दोनों के बीच, 19 रनों की पार्टनरशिप बन चुकी है। पिछले मैच में शानदार 38 रनों की शानदार इनिंग खेली सूरज वागदरे ने, वो क्रीज के ऊपर है। अब अमोल भोसले और सूरज वागदरे एक साथ ओपन टूर्नामेंट में खेलने वाले ये खिलाड़ी एक दूसरे से खिलाफ मैदान के ऊपर है, एक दूसरे के विरुद्ध मैदान पर है। और देखना यह है कि अमोल भोसले सूरज वागदरे को किस तरह से रोकने की कोशिश करेंगे। क्या गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक खेल पाएंगे सूरज वागदरे अमोल भोसले की, ये देखने वाली बात होगी। सूरज वागदरे की बैटिंग को देखने के बाद इस समय अमोल भोसले अपनी टीम को फील्डिंग को सेट कर रहे हैं। दाहिने हाथ के गेंदबाज स्नैटिंग मोर द विकेट से काफी बड़ा वेरिएशन लाते हैं अपने गेंदों से, मिडिल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर को गेंदों में करने में माहिर गेंदबाज है ये। और देखना ये कि सूरज वागदरे इन गेंदों के ऊपर किस तरीके से मुकाबला करेंगे, सामना करेंगे। काफी अच्छा मैच होने की संभावना बनती जा रही है। 4 दिग्गज खिलाड़ी इस मैदान पर खेल रहे हैं। राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए ये पहली गेंद उसको उठाना चाहते थे, बीट हो गए सूरज वागदरे। बढ़िया गेंद डाली गई है सूरज वागदरे जिसने विस्फोटक बैट्समैन को खामोश रखा। पहली ही गेंद के ऊपर रुका हुआ स्कोर 19 और बिना किसी विकेट के नुकसान पर निहार बोरे सूरज वागदरे पारी को संभालते हुए इस समय फाइट क्लब मुरुगवाड़ा की टीम की इनिंग को पारी का दूसरा ओवर। 19 रन बने पहले ओवर में, राजा सावंत का पहला ओवर जिसमें 19 रन बने। और फिर से बड़ा बॉल राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए दाएं हाथ के बैट्समैन के लिए गेंद सूरज वागदरे ने बढ़िया स्ट्रोक खेला जरूर, सीधे फील्डर के हाथ में कैच और उसे के साथ ये जबरदस्त विकेट हाथ में लगा है। महापुरुष पुलिस टीम का लिए विकेट मिला है सूरज वागदरे का, जो कि अभी सूरज वागदरे आउट हो चुके हैं, जिन्होंने बढ़िया स्ट्रोक खेलने का प्रयास किया। मिड विकेट के ऊपर से मारना चाहते थे, बैकफुट पर चले थे स्ट्रोक के लिए, लेकिन बढ़िया स्ट्रोक खेलते ही सीधे आउट हो चुके कैच आउट के रूप में। तो इस समय स्कोर हो चुका है 19 और यहां पर 1 विकेट के नुकसान पर बड़ा विकेट हाथ में लगा है पुलिस टीम के लिए। सूरज वागदरे जिन्होंने पहले मैच में बढ़िया प्रदर्शन किया, आज के मैच में 38 रन बनाते, लेकिन इस मैच में केवल आधा पर 1 रन का योगदान दिया है। एक शानदार विकेट चटकाते हुए पुलिस की टीम पारी के दूसरे ओवर का खेल जारी है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर समर्थ प्रतिष्ठान का ये टूर्नामेंट युवा स्पोर्ट आयोजित समर्थ प्रतिष्ठान पुरस्कृत ये टूर्नामेंट समर्थ ट्रॉफी के लिए टूर्नामेंट खेला जा रहा है, जो कल इस टूर्नामेंट का फाइनल डे होगा। अमर भोसले इस समय बिरजे के लिए गेंद करेंगे। मितेश बिरजे सामना करने के लिए तैयार है। मितेश के लिए राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। अमोल भोसले की गेंद बढ़िया गेंद थी, क्या शानदार स्ट्रोक खेला है लावन की तरफ, गेंद बाउंड्री लेकर राजा सावंत की तरफ आ चुकी है गेंद। लॉन्ग सीमा रेखा पर राजा सावंत ने गेंद को फील्ड किया, 1 रन और इस 1 रन की मदद से 20 रन स्कोर, 20 रन जबकि स्कोर हो चुका है। और 1 विकेट के नुकसान पर निश्चित तौर से इस मैच में उतार चढ़ाव देखने को मिलेंगे। बड़ा मैच है, रत्नागिरी टीमों के बीच मुकाबला खेला जा रहा है। एक तरफ महापुरुष, दूसरी तरफ मुरुगवाड़ा यानी कि फाइट क्लब मुरुगवाड़ा की टीम है, जिसमें सूरज वागदरे जो अभी आउट हुए 1 रन बनाकर,
इसके बाद अमीर अमोलकर मंदार जोशी होंगे। नितेश को हालांकि प्रमोट किया है बैटिंग करने के लिए। ये देखते हुए कि ये दूसरे ओवर का खेल है और इसलिए वजह से उन्होंने पहले मितवा को भेजा मैदान पर बैटिंग करने के लिए। 20 रन स्कोर, 1 विकेट के नुकसान पर हम 2 विकेट से गेन कर रहे हैं इस समय अमोल भोसले, जो कि मितवा के लिए अब हमसे हालांकि राउंड 2 विकेट से गेन हो रही है बाएं हाथ के बैट्समैन के लिए। मितवा वहां इन पर थे लेकिन उसे हटा दिया गया है। अब अमोल भोसले गेंदबाजी करेंगे। निहार बोरे जो कि पिछले मैच में केवल 6 रन बना सके थे, ये गेंद और बार बढ़िया स्ट्रोक खेलने का पॉइंट क्षेत्र में गेंद को धकेल भर दिया। बढ़िया स्ट्रोक खेलने की वजह से 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज ऑफ स्टंप से बाहर गेंद थे, अपने पंजों पर उछलते हुए गेंद को खेला पॉइंट क्षेत्र में 1 रन के लिए बढ़ता हुआ स्कोर इस 1 रन की मदद से हो चुका है 21 रन और 1 विकेट के नुकसान पर सूरज वागदरे का बड़ा विकेट हाथ में लगा है पुलिस टीम के लिए। पारी के दूसरे ओवर का खेल जारी है। अमोल भोसले इस समय गेंद करेंगे नितेश बिरजे के लिए। जल्दी में भेजा है बैटिंग करने के लिए सामना करते हुए। पारी का दूसरा ओवर 4 गेंदें कर चुके हैं। राइट आर्म डाउन 2 विकेट से गेंद डालते हुए अमोल भोसले। नितेश बिरजे के लिए गेंद और बाहर गेंद को उठाकर खेला जरूर है, गेंद हवा में है, देखना कैच होता है तो पलट कर कैच करते हुए कैच नहीं कर सके अमोल भोसले। एक मुश्किल कैच को संभव बनाने की कोशिश शुभम गिल की तरह कैच खेलने का प्रयास था लेकिन ऐसा नहीं हो सका। 1 रन के साथ दूसरे छोर पर बदले, उसके बाद तुरंत दूसरे रन पर ले दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 23 रन स्कोर बिना किसी विकेट ही, हालांकि 1 विकेट के नुकसान पर 23 लॉस ऑफ 1 विकेट ये है स्कोर इस समय। फाइट क्लब की टीम का फिर से 12 बॉल। पारी के दूसरे ओवर के अगली गेंद लेकर मितेश बिरजे के लिए ये गेंद और मितेश बिरजे ने हाउस पर गेंद को निकाल कर खेला है, उस और फील्डर है, गेंद को फील्ड नहीं कर सके, गेंद बाउंड्री के बाहर आ रही है। अंपायरों का इशारा 6 रनों का शानदार मितेश बिरजे के बैट से निकलता हुआ छक्का। चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील एक मोठी मॅच आपण सध्या पाहतोय। टॉस सिटी जिंकला होता महापुरुष पोलीस संघाने निर्णय घेतला एसबीआर बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 रन्स खर्च केले गेले। राजा सावंत पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय महागडा ठरला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल भोसलेने चांगली बॉलिंग केली। शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला गेला, परंतु त्याआधी सूरज वागदरे सारखा एक मोठा बॅटर इथे आउट झालाय, तो सध्या डकआउट मध्ये। आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना निहार बोरे आणि त्याच्याबरोबर मितेश बिरजे। ओव्हर नंबर 3 ला होईल ती सुरुवात, गोलंदाजी मार्कवर येतोय। ओव्हर नंबर 3 साठी योगेश सावंत, छत्रपती शिवाजी महाराज एन कडून तिसऱ्या ओव्हरला होईल ती सुरुवात। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोरबोर्डवर तब्बल 29। थोडंसं फास्ट घ्या, फार वेळ घेऊ नका, प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 4 मिनिटांचा वेळ दिला गेलाय। पहिला बॉल ओव्हर नंबर 3 चा बाहेर पडतोय, बॉल टर्न घेतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय बॉल, अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल। अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ती जमा होते। टीमची टोटल स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली 30 रन्स। फाईट क्लब मुरुगवाडचा संघ इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, ऑन साइडला बॉल चाललाय, ऑफ साइडला खेळ आहे, डिप्स कव्हर आणि त्यानंतर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय। 4 धावांसाठी येतोय इथे चौकार। करतो इम्प्रेस केलंय निहार मोरे, अतिशय महत्वाचा बॅटर, आक्रमक पवित्रा घेतलाय, यादीच्या बॉलवर चौकार ठोकला। इथे थोडासा फ्लाइट दिला होता बॉलला योगेश सावंतने, त्यानंतर सिंगल इथे घेतोय, सिंगल स्ट्राइक इथे रोटेट होईल। टीमची टोटल स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली 35 रन 35 रन्स।
फाईट क्लब मुरुगवाडा भैया बाटकर यांचा हा संघ ज्यांनी 1 ग्रामपंचायत या प्रकाराला सुरुवात देखील करून दिली होती आणि ते सध्या इथे उपस्थित देखील आहेत. त्यांचा संघ इथे या मॅच मध्ये खेळतोय महापुरुष पोलीसच्या विरोधात. एक मोठी मॅच समर्थ चषक 2022 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम 4था दिवस उद्या असेल. या स्पर्धेचा अंतिम दिवस. दुसऱ्या पर्वातील अंतिम महाविजेता कोण ठरणार याची डोळा रंगलेला हा सोहळा उद्या अंतिम दिवसात देखील अशाच पद्धतीने गर्दी असेल आणि या स्पर्धेचे आयोजक प्रवीणदादा पवार यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फार वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 4 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. वेळेसोबत पुढे जावं लागेल. योगेश राईट मोदी विकेटने हा बॉल अक्रॉस दी लाईन आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे बीट झालाय. मितेश बिर्जे ओव्हर नंबर 2च्या शेवटच्या बॉलवर अमोल भोसलेच्या विरोधात षटकार ठोकला होता. आत्मविश्वास आता कुठेतरी वाढलाय. यावेळी देखील ऑन साइडला हवेत खेळलाय बॉल. फिल्डर आहे. जेल इथे घेतला जातोय. इथे जेल सोडलाय. मिड विकेटला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक फार वेगाने तैनात झाला पण इथे जेल सुटलाय. त्यानंतर मी ते सिंगल करा फिल्डिंग पकडो कॅच जीतो मॅच कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण फॉलो करावं लागेल पण इथे जेल सुटलाय. जीवनदान मिळते मितेशला. त्यानंतर मी ते सिंगलने धावसंख्या स्कोरबोर्डवर 36 रन्स. आतापर्यंत सूरज वागदरे एक विकेट इथे गमावली. ज्या खेळाडूने सकाळच्या 17 बॉलमध्ये 38 रनची खेळी साकारली होती फाईट क्लब मुरुगवाडासाठी इथे तो डकआउट मध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला निहार नेक्स्ट बॉल साठी तयार झालाय. हा पंपूल केलाय. बॉल होता रेडार मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून बॉलला पाठवलाय आउट ऑफ दी पॅक. निहारच्या बॅट म्हणून घेतोय धमाका 6 धावांसाठी षटकार. यस डीजे हल्ला षटकारी ती ठोकला आणि रन आता झाले स्कोरबोर्डवर डबल 42. तिसऱ्या ओव्हरचा खेळ ती रंगलाय. रन्स इथे स्कोरबोर्डवर. कडी बाद झालाय 1. ओव्हर नंबर 3 टायटम आरामडी विकेटने यावेळेला दियारच्या विरोधात योगेश सावंतचा हा बॉल यावेळी देखील ऑन साइडला गेलाय. बॉल खेळलाय ते मिड विकेटला 2 फिल्डर येतील पण तो त्यांच्यामधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. इथे संपलाय. 46 रन. चांगली सुरुवात. फाईट क्लब मुरुगवाडा विरुद्ध आपण पाहतोय संघ महापुरुष पोलीस. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. त्यानंतरच्या दिवसातील शेवटची मॅच इथे होईल. रिषभ 11 हा संघ इथे नेक्स्ट मॅच मध्ये या सामन्यात जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाले आतापर्यंत 46. चांगली बॅटिंग 31 धावांवर खेळतोय निहान मोरे. काही इनिंग इथे पेश केली आहे. त्याच्या बरोबरने दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर मितेश बिर्जे एक षटकार तो खेळतोय 10 रनांवर 10 अंकावर त्याची बॅटिंग चालली आहे. आता ओव्हर नंबर 4 ला होईल ती सुरुवात. बॉलिंग मार्कवर घेतोय अमोल भोसले. स्वतःचा स्पेल इथे पूर्ण करत असताना ओव्हर नंबर 4 वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक. त्याच्या समोर असेल मितेश बिर्जे ज्या खेळाडूंनी अमोल भोसलेच्या विरोधात हल्ला चढवला होता. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटच्या बॉलवर ठोकला होता षटकाराने. आता ओव्हर नंबर 4 मध्ये अमोल भोसलेच्या विरोधात पुन्हा एकदा तयार होईल. राईट आरामडी विकेटने पहिला बॉल अकुटप्प्याचा बॉल बिगिट करायचा होता. मिस टायमिंग झाला. बॉल हवेत फटका इथे फसला आणि आता विकेटचं होते पतन. गडी क्रमांक बाद झाला इथे दुसरा धक्का
मी देखील कच्च्या गरूचा चेला नाहीये. रत्नागिरी जिल्ह्याचं खुल्या गटातील क्रिकेट मी सातत्याने का खेळतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहिलंय तिरुपती सावर्डेसाठी देखील क्रिकेट खेळलाय अमोल भोसले. या मॅच मध्ये त्याने बाद केले नितीशला. दुसरा धक्का इथे बसलाय. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सध्या निहार मोडी आणि त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला आता दाखल झालाय मंदार जोशी. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. नेक्स्ट बॉलवर नंबर 4 आरामडी विकेटने यासाठी हा बॉल ऑन साईडला हवेत खेळलाय. फिल्डर आहे ते इम्रान तडवी, तो सोडणार नाहीये. लॉंग ऑन मध्ये घेतलाय सुरेख झेल. आणखीन एक मोठा धक्का दिलाय. बॅक टू बॅकचे 2 धक्के इथे देतोय अमोल भोसले. चांगली बॉलिंग करतोय. बॅटर आउट झालाय निहार भोसले. धावा होत्या तब्बल 46 आणि त्यानंतरच्या 2 बॉलवर 2 गडी ते बाद झालेत. हॅट्रिक बॉल असेल अमोल भोसलेचा. स्ट्रायकिंग एंडला मंदार ऑन साईडला खेळलाय फटका. 2 खेळाडू धावतील. इम्रान इथे थोडस फंबलिंग करतोय. तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केल्या जातील. फार वेगाने बॉल आला. 2 रन इथे थांबवल्या जात नाहीयेत. काऊ कॉर्नर मधून इम्रान तडवीला आपण पाहिले धावत असताना अगदी जीवाची बाजी इथे लावली. रन इथे वाचवायचे ही कमिटमेंट आहे आपल्या संघाच्या प्रती. 2 रन इथे पूर्ण केलेत. 2 रनने टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 48 रन्स 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी ते गमावलेत. मंदार राईट माराउंड विकेटनी ह्या बॉलचा सामना करेल. मंदारसाठी हा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. बॉल चाललाय एसटीच्या मागे लॉंग स्टॉपला. सिंगलच इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल येऊन पोहोचली 49 वर. 5 ओव्हरची मॅच थोडस फास्ट केला. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला इथे खेळायचा आहे. सेकंड इनिंगचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे वेळेचं बंधन पाळावं लागेल. आयोजकांच्या माध्यमातून नियममूल्य तुम्हाला दिली गेली आहे. प्रत्येक ओव्हरसाठी 4 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला गेलाय. टायमर इथे सेट केला गेलाय आणि त्यानुसार तुम्हाला पुढे जावं लागेल. प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान रन झाले सध्या 49. स्ट्रायकिंग एंडला आमिर अंबोळकर. आणखीन एक डावकुऱ्याचा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसलेच्या विरोधात इथे सज्ज होईल. अमोल भोसलेने या ओव्हरमध्ये एक कमबॅक करून दिलाय. 4 बॉल आतापर्यंत टाकले. 2 गडी बाद केले. 3 रन इथे खर्च केलेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला आमिर साठी हा बॉल. अकू टप्प्याचा बॉल अतिरिक्त बाउन्स. टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. अंपायर सिग्नल येतोय इट इज अ व्हाईट बॉल. खराब पिचिंग. अकू टप्प्याचा बॉल इथे टाकलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय बाहेर. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 रन टीमच्या खात्यात इथे जमा होते. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 50 रन्स. अर्धशतक इथे झालंय आता संघाचं पूर्ण. हा बॉल इथे मनगडातली ताकद दाखवत असताना फक्त फ्लिक केलाय. फाईन लेगला बॉल चाललाय तिथे. सेकंड अटेम्प्टला बॉल गॅदर केला जातोय. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलवर इथे समाधानी व्हावं लागतंय. षटक इथे संपुष्टात आलंय. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. एक बॉल इथे शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. माफ करा अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन झाले सध्या 51. गडी बाद झालीत आतापर्यंत 3 गडी बाद 51. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर अमोल भोसले. ओव्हर नंबर 4 मध्ये चला थोडं फास्ट खेळा. कृपया सातत्याने आपल्याला यावेळी लोड फुलटोचा बॉल ऑन साईडला खेळाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला 1 रन इथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते परतावं लागेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता. पहिला रन फार वेगाने पूर्ण केला.
केला, प्रॉपर टायमिंग, बॅट मधून स्वीट साऊंड इथे ऐकायला मिळाला. बॉल गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. मै झुकेगा नहीं साला. षटकार इथे ठोकलाय आणि त्यानंतर इथे धावसंख्या आता स्कोरबोर्डवर 58. हा बॉल हा पंपूल केलाय मिड विकेटला. इम्रान तडवी हा फिल्डर इथे बॉल सोडणार नाहीये. सिंगल इथे केले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होईल आणि आता विकेटचं होते इथे पतन. खराब टेम्परामेंट. दुसरी रन इथे घ्यायची होती. बॉलर संग्राम राऊत फार वेळ खर्च करू नका. महापुरुष पोलीस आपल्याला सातत्याने सूचना द्याव्या लागतायत. थोडस वेळ सोबत आपल्याला पुढे जावं लागेल. 5 गडी बाद रन झाले तिथे 59. शेवटच्या ओव्हरमध्ये संग्राम राऊत बोलिंग मार्कवर. राईट ओव्हर विकेटने हा बॉल प्रतीक वास्केसाठी इथे हवेत केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. फिल्डर येतोय बॉल खाली. इथे झेल घेतलाय. रिले पद्धतीचा झेल इथे घेतलाय इम्रान तडवीने. हा इथे सोडणार नाहीये. जणू काय मैदानात स्पायडरमॅन इथे दाखल झाला. हे चित्र पाहिलं. एका विकेटचं पतन. बॅटर आउट झालाय प्रतीक वास्के. शून्याचा चष्मा घालून डगावच्या दिशेने येस दिशे तिथे झील घेण्याचा प्रयत्न दाखवला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल हातातून निसटला होता आणि त्यानंतर इम्रान तडवी काय धावला या बॉलवर. विकेट नंबर 6 चं पतन. रन झाले तिथे 59. संग्राम राऊतचा हा बॉल. रोहित मयेकर साठी बॉल येतोय लॉंग स्टॉपला. चंदन जाधव तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. सिंगल इथे मेल. अभिषेक बोळेने हा बॉल इथे खेळाय. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर 60 रन्स. काही बॉलचा की इथे शिल्लक असेल. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 60. 6 गडी इथे गमावलेत. संग्राम राऊत राईट मोदी विकेटने हा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. लागला तर आबाद नाहीतर बरबाद. इथे आबाद झालाय बॅटर. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड. सासष्ट धावा. षटकार इथे ठोकलाय. टाइगर अभी भी जिंदा है. नाम तो सुना होगा रोहित मयेकर. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय विकेट कीपर
सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 मध्ये बॉलिंगसाठी आलाय. एक खेळाडू काउ कॉर्नर मध्ये तैनात, दुसरा खेळाडू लॉंग ऑनला आपण पाहतोय प्रतीक वास्के तिथे पेट्रोलिंग करतोय. 30 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 67, 66 रन इथे झालेत. 67 धावांचं लक्ष्य. डावखुऱ्याचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पंकज. पहिला बॉल फुललेंचा बॉल वाईड यॉर्कर इथे टाकलाय. बीट झालाय विकेट किपर. बॅटर पंकज देखील इथे बीट झाला. त्यानंतर विकेट किपरच्या हातातून देखील बॉल निसटलाय. बाईच्या स्वरूपात पहिली सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येचा होईल इथे श्री गणेशच्या. अगदी पहिल्या बॉलवर सिंगल. 67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय या मॅचला जिंकण्यासाठी. फाईट क्लब मुरुकवाडा विरुद्ध महापुरुष पोलीस दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. महापुरुष पोलीस संघ इथे दुसऱ्या इनिंग मध्ये 67 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करतोय. तर फाईट क्लब मुरुकवाडा हा संघ भैया वाटकर यांच्या मालकीचा, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण त्यांचा संघ इथे या स्पर्धेत खेळतोय. 4थ्या दिवसाचा खेळ इथे रंगलाय. 4थ्या दिवसातून कोणता संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफायर होणार? पहिल्या दिवसात आपण पाहिलंय अजित 11 सिद्धिविनायक गावकडी संघ क्वालिफायर झाला. दुसऱ्या दिवसात साईबाबा 11 कचरे. तिसऱ्या दिवसात गणेश गुळे संघ दाखल झाला. आणि आजचा 4था दिवस. बॉलला इथे पंच केलाय. बॉल चालाय शॉट कव्हरला. आम्ही रामबोळकर बॉलवर येतोय तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलने टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर पोहोचली आहे 2 रन्स. 67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला आणि आता दुसऱ्या डावात स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय पंकज साठविलकर ऑन स्ट्राइक. पहिला बॉल इथे फेस केला होता सागरच्या विरोधात. हा बॉल हा पंपूल केलाय. बॉल चालला मिड विकेटला. विथ द कार्पेटने डीप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत सेकंड रनचा प्रवास इथे पूर्ण केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने बॉलवर दाखल झाला परंतु 2 धावा इथे रोखल्या जात नाहीयेत. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर प्रत्येक षटकाने एक रिक्वायर्ड रन रेट असेल 14. 14 धावा जवळपास प्रत्येक षटकाच्या गणित किती बनवाव्या लागतील एक मोठं लक्ष्य आहे. पण तो क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. सागर राईट मोरती विकेटने हा बॉल वर फुल टच बॉल होता. ऑन साइडला हवेत खेळाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल खाली फिल्डर आणि इथे घेतलाय जेल. प्रतीक वास्केने टिपलाय सेफ अँड कॅच. पहिल्या विकेटचं होते पतन. पंकज साठविलकर बॅक टू द पवेलियन. आउट. येस डीजे. प्रमोट केलं गेलंय. वन डाऊनच्या रूपाने मैदानात दाखल झालाय कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. अनेक दिग्गज बॅटर आहेत महापुरुष पोलीस संघाकडे. अमोल भोसले, चंदन जाधव सारखे दिग्गज बॅटर्स अजूनही डकआउट मध्ये आहेत. सागर एक सफलता इथे घेतली. राईट मोठी विकेटने नेक्स्ट बॉल इम्रानसाठी हा बॉल फुललेंचा बॉल बॅटचा फेस इथे ओपन केलाय. कव्हर पॉइंट मध्ये फार वेगाने येतोय फिल्डर तोपर्यंत सिंगल इथे मिळते. एकच रन इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोर बरोबर 5. 67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आयुष्यात सर्व काही हारा परंतु जिद्द हरू नका. इथे जिद्दीनं खेळावं लागेल. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देतो. आणि तो आत्मविश्वास घेऊन इथे स्वतःला सांगावं लागेल येस आय कॅन डू इट. मी करू शकतोय. तो आयुष्यात आत्मविश्वास असावा. अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा आत्मविश्वास. आणि हे फक्त मीच करू शकतो हा अति आत्मविश्वास. अति आत्मविश्वास तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकतो तर आत्मविश्वास तुम्हाला संघर्ष करत असताना यशाची प्रेरणा देखील देतो. पहिल्या ओव्हर मध्ये रन झालीत आतापर्यंत 5. सागरचा हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळाय. फटका इथे फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. आणि त्यानंतर डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय. 3 खेळाडू बॉल मागे धावलेत.
निहार मोरे, अमीर अंबोळकर, त्यांच्याबरोबर मितेश बिर्जीला देखील आपण पाहिले. 3 खेळाडू बॉल मागे धावलेत. रन इथे मिळाल्यात 2 रनने टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 7 रन्स. पहिल्या ओव्हरचा किती संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले तिथे फक्त 7 रन. म्हणजे अजूनही 24 बॉल मध्ये रन बनवायचे असतील तब्बल 67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत गुणलेखिकेच्या भूमिकेत आहेत दर्शनाताई पवार, आमचे दुसरे लाईव्ह अपडेटर मुतीफ मिरकर यांना देखील आपण पाहतोय. आमच्यासोबत दीपकजी कांबळे, हिंदीचा बुलंद आवाज, ते देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आजच्या दिवसात आमच्यासोबत जोडले गेलेत. तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क tennis.in च्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आमचे दोन्ही कॅमेरामन अमन आणि त्याच्याबरोबर फैज. ही स्पर्धा मायबाप घर बसल्या युट्यूबद्वारे tennis.in द्वारा श्री समर्थ चषक या नावाने पाहू शकतात. युट्यूबद्वारे जे मायबाप क्लासिक या स्पर्धेसोबत आमच्या बरोबर जोडले गेलेत त्यांचं देखील इथे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अतिथी कक्षात देखील आपण पाहतोय अनेक आमचे मान्यवर इथे पाहायला मिळत आहेत. अतिशय नेटकं आणि दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं दुसरं पर्व. प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन देण्याचा मानस इथे दाखवला जातोय. ओव्हर नंबर 2 ला होईल ती सुरुवात. सूरज वागदरे राईट ओव्हरती विकेटने पहिला बॉल. इम्रान तळवीसाठी पहिला बॉल मिस टायमिंग केलाय. बॉल हवेत. इथे काय घडेल. घेतलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. बॅटर होतोय आउट. इम्रान तडवी डकआउटच्या दिशेने. येस डीजे. चांगला जेली ते टिपलाय. कॉटन बोल्टच्या रूपाने ते विकेटचं झालंय पतन. नवीन बॅटर मैदानात अमोल भोसले याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल. एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून सातत्याने आपण याला रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये पाहिलंय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे हा खेळाडू. तेवढं चांगलं क्रिकेट देखील खेळतो. पण समोर आव्हान असेल सूरज वागदरे. पहिल्या बॉलवर विकेट. स्ट्रायकिंग एंडला राजा. सूरजचा हा बॉल. इथे काय झेल टिपलाय. अप्रतिम जेल. सुरेख जेल. कट अँड बोल्ड. भोसले हॅट्रिक बॉल. हा बॉल अवे फ्रॉम बॉडी केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे मिड ऑफ रिजनला. अमीर अंबोळकर बॉलवर येतोय. रन इथे मिळणार नाहीये. हा बॉल असेल ती डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर विकेट. तिसरा बॉल इथे चाललाय डॉट बॉल. दबाव असेल कारण 67 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 7. चंदनसाठी हा बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. इन स्विंगर इथे टाकलाय. इन कटर इथे पाहायला मिळाला. सूरज वागदरेचा बॉल चाललाय इथे डॉट बॉल. आता दबाव असेल दुसऱ्या बाजूला. अमोल भोसले वाट पाहत असेल स्ट्रायकिंग एंडला येण्याची कारण त्याच्याकडे देखील सामर्थ्य आहे. परंतु चंदन जाधवने याआधी अनेक कारनामे केलेत. त्याने देखील अनेक मैदाने गाजवली आहेत. यावेळी फुललींचा बॉल फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय. रोहित मयेकर बॉलवर येतोय. तोपर्यंत इथे सिंगल मिळते. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 8 रन्स. गडी बाद झालीत आतापर्यंत 3.
पंकज साटविलकर पहिल्या विकेटच्या रूपाने बाद झाला. त्याच्यानंतर बाद झाला होता इम्रान तडवी आणि लगेचच नेक्स्ट बॉलवर कॉट अँड बोल्डच्या रूपाने बाद झाला होता इथे राजा सावंत. पण तो स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसले पहिला बॉल इथे फेस करेल. अमोलसाठी लोअर फुल टॉस बॉल. पहिला बॉल खेळत असताना ताकद इथे दाखवली आहे. डीप मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार. येस दर्जेदार आणि नीट आयोजन या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय. 4था दिवस उद्या असेल अंतिम दिवस. कोणत्या संघासाठी दुसऱ्या पर्वाचा शेवट गोड होणार. चला फार वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही आपल्याला विनंती करतो आहात. 18 बॉल मध्ये 53 बॉलिंग मार्कवर आलाय बॉलर महेश बावे. स्ट्रायकिंग एंडला असलेली ते चंदन जाधव. आतापर्यंत थोडासा जगडताना दिसलाय परंतु इथे कमबॅक करेल का महेश बावे. राईट मोठी विकेटने बोर्ड नंबर 3 चा पहिला बॉल ऑन साइडला बॉटमॅनच्या साईडने खेळ आहे. हा पंपूल करायचा होता. बॉल चालाय काऊ कॉर्नरला. पहिली रन इथे फार वेगाने पूर्ण केली आहे. रोहित मयेकर बॉलवर येतोय. सिंगल इथे मिळेल. एकच रन इथे मिळेल. 1 रन टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 15 रन्स. 17 बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथे 52. अमोल भोसले हे वादळ आहे. या वादळाला इथे थांबवलं जाईल का. एक षटकार त्याने ठोकला आणि त्याने सांगितलंय येस टायगर अभी जिंदा आहे. चांगलीच बॅटिंग मी ते करेन. अनेक मैदानं मी देखील गाजवली. माझे सामर्थ्य आणि माझी ओळख काय आहे हे मी इथे नक्कीच दाखवून देईन. पण तू इथे समोर आव्हान असेल आता महेश बावे सारख्या बॉलरचं. पहिल्या बॉलवर सिंगल. सेकंड बॉल अमोलसाठी हा बॉल बॅकफुटवर जाऊन कव्हर्स मध्ये दिशा दिली. डीप कव्हर्सला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. इथे सिंगल मिळते. निहार मोरे पहिल्या डावात अक्षरशः बरसला होता. इथे फिल्डिंग करताना इन ऍक्शन आपण पाहिलंय. सेकंड बॉलवर इथे सिंगलने धावसंख्या आता पोहोचली स्कोर बोर्डवर 16 रन्स. महेश बाबीचा नेक्स्ट बॉल राईट मोठी विकेटने. हा बॉल चंदन जाधव साडी टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. आउटसाइड लीग स्टंप पिचिंग थोडस बाहेर. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल अंपायरचा सिग्नल आलाय. एएससीचा व्हाईट बॉल. 1 रन अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यात जमा होते. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. इथून धावा बनवायच्या असतील तुम्हाला 16 बॉल मध्ये 50 रन. 67 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. दबाव असेल महेशवर देखील कारण समोर आहे चंदन. अकुटप्प्याचा बॉल होता इथे ऑन साइडला फक्त पंच केलाय. मिड ऑन रिजनला काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक धावतोय. सिंगल इथे मिळते. अकुटप्प्याचा बॉल परंतु समाचार घेता आला नाहीये आणि त्यानंतर मिळते इथे फक्त एक सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर 18. 49 धावांचं अजूनही उद्दिष्ट पूर्ण करावं लागेल. 67 धावांचं लक्ष इथे या मॅचला जिंकण्यासाठी ठेवलं गेलंय. महेश बाबी राईट मोठी विकेटने. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसलेसाठी हा बॉल इथे लेट कट केलाय. गली रिजनला बॉल चाललाय. मंदार जोशी तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. इथे सिंगल मिळेल. जकडून ठेवलाय. लगाम लावलाय.
बोर्ड नंबर 3 चा खेळ रंगलाय ज्या पद्धतीने आपण पाहतोय महेश बाबे आतापर्यंत रन खर्च केले 4 बॉल टाकत असताना फक्त 5 एक बॉल इथे वाईट टाकला 4 बॉलवर सिंगल म्हणजे 4 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात नेक्स्ट बॉल असेल बोर्ड नंबर 3 चा महेशचा हा बॉल चंदन साडी हा बॉल मिस टायमिंग केलाय बॉल हवेत कव्हर्सला अमीर अंबोलकर येतोय इथे घेतोय झेल फलंदाज आउट होतोय धक्का क्रमांक 4 महापुरुष पोलीस संघाला चंदन जाधवचा खेळ इथे संपलाय एसडीजे विकेट नंबर 4 चं पतन त्यानंतर इथे विकेटचं झालंय पतन 4 गडी इथे गमावली नवीन बॅटर नाव स्ट्रायकिंग इनला बॅटर्स नेम नितीन आरडी असेल नवीन बॅटर नाव स्ट्रायकिंग इनला ओव्हर नंबर 3 महेश बाबी चांगली बॉलिंग 5 बॉलवर रन खर्च केली फक्त 5 एक गडी ते बाद देखील केलाय स्ट्रायकिंग इनला अमोल भोसले ओव्हर नंबर 3 चा हा बॉल अमोल साठी हा बॉल लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड व्हाट अ शॉट बॉलला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोल भोसलेच्या बॅट मधून डीजे शेवटच्या बॉलवर आला षटकार चला फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका 12 बॉल मध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 42 रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन इथे झाले 25 लॉस ऑफ 4 विकेट्स 12 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 42 ही षटक इथे महत्वाचे असतील शेवटची 2 षटक टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका कृपया विनंती आहे आपल्याला आपण फार वेळ खर्च करतात 12 बॉल मध्ये 42 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट होता असेल प्रत्येक षटकाच्या दरम्यान 21 रन्स पर ओव्हर पूर्ण केल्या जातील का काय घडेल या मॅच मध्ये अतिशय महत्वाची लढत आहे ही दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढत करू वा मरूची स्थिती जिंकू किंवा मरू जिंकला तरी ते सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी आणखीन एका मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल रीती पराभवाचा सामना करावा लागला तर पुढचे 364 दिवस वाट पाहून त्यानंतर श्री समर्थ चषकच्या तिसऱ्या पर्वात खेळण्याची संधी तुम्हाला मिळेलच की नाही हे देखील माहित नाहीये कारण पुढच्या पर्वात अनेक संघ देखील उत्सुक असतील काहीतरी नवीन देण्यासाठी ही स्पर्धा जाणली जाते तिसऱ्या पर्वात आणखी काहीतरी नवीन पाहायला मिळेल ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्कवर येतोय सूरज वागदारे पहिला बॉल स्ट्रायकिंग गेला नितीन साडी टप्पा पहिल्यानंतर बॉल आतमध्ये वळण घेतोय आणि ते आता विकेटचं होतंय पतन पहिल्या बॉलवर विकेटचं पतन नितीन आरडी टप्पा पहिल्यानंतर आतमध्ये आला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न 5वा धक्का इथे बसतोय एक बॉल इथे फेस करत असताना नितीन आरडी झाला इथे बाद सूरज वागदरे ओव्हर नंबर 4 चा पुढचा बॉल यावेळी अगदी समोर केला प्रॉपर टायमिंग आमच्या समालोचन कक्षाला मानवंतना देणारा फटका येतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अमोल भोसलेच्या बॅट मधून तडाखा 6 धावांसाठी येतोय षटकार यस डीजे
11 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये आता गरज असेल 36 रनची. हा बॉल इथे बाहेर निघालाय, बीट झालाय अमोल भोसले. यादीच्या बॉलवर इथे षटकार ठोकला होता. पहिल्या बॉलवर विकेट, नितीन आरडी इथे माघारी परतला. त्यानंतर सेकंड बॉलवर ठोकलाय षटकार. हा बॉल इथे चाललाय डॉट बॉल. म्हणजे आता बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 9 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील 36 रन्स. स्ट्रायकिंग एंडला इथे असेल अमोल भोसले. नेक्स्ट बॉल साठी सूरजच्या विरोधात. हा बॉल टप्पापर्यंत आतमध्ये वळण घेतोय, इथे बीट झालाय बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर आणि त्यानंतर रन मिळतील इथे 2 रन. अभिषेक बोळे बॉलने इथे कुठेतरी चकवलंय. अनप्रेडिक्टेबल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बॉल इथे वळण घेतला, अनपेक्षित वळण आणि त्यानंतर बीट झाला होता क्षेत्ररक्षक अभिषेक बोळे. 2 रन इथे पूर्ण केले. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली आहे 33 धावा. बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 8. 67 धावांचं लक्ष्य. रन झाले आतापर्यंत 33. इथे हवेत खेळाय, अगदी हवेत इथे फटका फसलाय आणि झेल घेतलाय सूरज वागदरेने. सेकंड कॅच, विकेटचं होते पतन. गडी इथे बाद झालाय. 6वा धक्का इथे बसतोय टीम महापुरुष पोलिसला. अमोल भोसले एक मोठी विकेट इथे मिळाली. हा जल्लोष अगदी पाहायला मिळतो. टीमची टोटल स्कोर कार्डवर 33 धावा. येस डीजे. तर आताच्या महत्वपूर्ण विकेटसाठी फाईट क्लब मुरुगवाडाचे संघाचे मालक भैयाजी बाटकर यांच्याकडून सूरज वागदरीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा केलं गेलंय. एक महत्वाची विकेट त्यांनी इथे घेतली, त्यासाठी सूरज वागदरीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं गेलंय. संघाचे मालक भैया बाटकर यांच्या माध्यमातून नवीन बॅटर इथे दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश सावंत. बंडीसाठी हा बॉल ऑन साइडला खेळलाय. कमी गतीचा बॉल, फिंगर इथे रोल केले होते. त्यानंतर बॉल चालला ऑन साइडला. सिंगल इथे मिळते. ओव्हर नंबर 4 ओव्हरचा गेट संपलाय. रन झाले स्कोर कार्डवर 34. शेवटच्या 6 बॉलचा म्हणजे शेवटच्या ओव्हरचा असेल की ते शिल्लक 6 बॉलमध्ये धावांची गरज असेल इथे 33. काय घडेल, कारण क्रिकेट आहे. 6 बॉलमध्ये 36 धावा देखील बनवल्या जातात, पण आता 6 बॉलमध्ये इथे गरज असेल 33 धावांची. शेवटच्या ओव्हरमध्ये रन बनवायचे असतील आता 33. नवीन बॅटर मैदानात आपण पाहिला योगेश सावंत दाखल झालाय. तर शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आलाय बॉलर आदित्य मोरे. निहार मोरेने पहिल्या इनिंग मध्ये काय इनिंग पेश केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात अमोल भोसले संघर्ष करत असताना चांगली इनिंग पेश केली, परंतु अपयश आलंय, जेलबाद झाला. सर्वाधिक दारोमदार होती अमोल भोसलेवर आणि लढत देखील होता. जिद्दीने त्याने ती बॅटिंग केली, त्यानंतर तो मात्र बाद देखील झालाय. पुढे आता नवीन बॅटर असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश सावंत. स्ट्रायकिंग एंडला बंटी. 6 बॉलमध्ये रन बनवायचे 33. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 34 धावा ऑन बोर्ड इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. सागर पिलनकर तिथे सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला थांबवेल, तोपर्यंत मिळते ती सिंगल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल स्कोरबोर्डवर पोहोचली आहे 35 रन्स. 34 रन्स आणि त्यानंतर 35 रन पोहोचली आहे धावसंख्या. बत्तीस धावांची अजूनही गरज. 5 बॉलमध्ये 32. बॉलिंग मार्कवर आदित्य मोरे सध्या आपण पाहतोय. त्यानंतर आजच्या दिवसातील असेल शेवटची मॅच. त्या मॅच मध्ये रिषभ 11च्या विरोधात कोणता संघ इथे खेळणार हे मात्र येणाऱ्या 5 बॉल नंतर ठरेल. स्ट्रायकिंग एंडला योगेश सावंत. आदित्यचा हा बॉल ऑन साइडला हवेत खेळ आहे. मिस टायमिंग झाला होता. बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल.
प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर मी इथे सिंगल धावसंख्या आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवर पोहोचली आहे 36. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी ती गमावलीत. निम्मा संघ सध्या डकआउट मध्ये आहे महापुरुष पोलीस संघाचा. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4. या 4 बॉलवर तुम्हाला दाबा बनवायचा असतील तब्बल 31 रन. इथे स्लोअर वन टाकलाय. बीट झालाय सुशांत बंटी. इथे बीट झालाय. कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात. इथे चांगली कामगिरी झाली आहे. फाईट क्लब मुरुगवाडा संघ इथे खेळत असताना ज्या पद्धतीने आपण पाहिलंय पहिल्या डावात तब्बल 66 धावा बनवल्या गेल्या. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. क्लीन बोर्ड. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड. आणि त्यानंतर इथे 7व्या गड्याच्या रूपाने बंटीचा वन टकआउटच्या दिशेने जाईल. येस तिचे आणि हा सामना आता पूर्णपणे चुकलाय फाईट क्लब मुरुगवाडा संघाच्या दिशेने. तर हा सामना इथे फिनिश केलाय. अगदी एकतर्फी मॅच इथे पाहायला मिळाली कारण विकेट काही ठराविक अंतरावर जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर इथे चांगली बॉलिंग केली फाईट क्लबच्या गोलंदाजांनी. इथे विजय संपादन करत असताना सामना विजयी झाले तब्बल 6 दिवसात आदरणीय पात्रे साहेबांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा इथे सन्मान केला जातोय. श्री समर्थ चषक 2022 आमचे मुख्य मार्गदर्शक आणि पुरस्कर्ते आदरणीय सन्माननीय गजेंद्रजी पात्रे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी आपल्याला तर ते मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निहार मोरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड निहार. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्याचबरोबर भैया भाटकर यांच्याकडून अमोल भोसलेची विकेट घेतल्यानंतर सूरज वाघदरेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं गेलं होतं आणि ते देखील आम्ही सूरजकडे सुपूर्द केलंय. तर वेल प्लेड.